सोमनाथजी खाडेसर प्रेक्षकांना आपण त्यांना गेले अनेक दिवस ऐकतात या परिसरामध्ये. मस्त पद्धतीने ते प्रत्येक टुर्नामेंटचा भार सांभाळतायत आणि इथे चेडू ती भार टाकला बॅटरने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जास्त डोकं वर गेलं, बॅटचा फ्लो वर गेला आणि चेंडू अंतर गाठू शकला नाहीये. त्या दरम्यान लागोपाठचे 2 चौकार आल्यानंतर एक डबल आली. 3 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा इथे उभ्या केला मयूर डोंगरेने. पहिल्या सामना त्यांनी गमावला तुते संघाच्या विरुद्ध आणि ज्या संघाने पहिला सामना जिंकला ठिले संघाने नेहरू विरुद्ध, त्या ठिले संघाच्या समोर ही लढाई सुरू केली आहे धसई संघाने. टॉस सचिन ठाकरेने जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. त्यानंतर धसई संघाने सुद्धा सांगितलं की आम्हाला सुद्धा इथे जास्त जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते प्रयत्न करतायत. लॉफ्ट केला ऑन साइडला. फिल्डर अगदी रनिंग फिल्डिंग न करता जागेवरती चेंडूची वाट बघत होते. बॉलवरती जात नव्हते. त्यांना पाठीमागून आवाज दिला जातो की बॉलवर जा, बॉलवर जा. त्याला सांगतात मंदिरात जावं लागतं दर्शन घ्यायला. देवाची वाट नाही बघायची की आपल्याकडे ये बाबा, आपल्याला जायला लागतं दर्शन घ्यायला. तेव्हा आपल्याला देव प्रसन्न होतो, प्रसाद मिळतो. धावसंख्या 11 हो इथे स्लॉग स्वीपचा प्रयत्न होता, आडवा आलेला आणि बघा बॅटचा फ्लो अगदी सरळ होता. स्टेज केलं होतं स्वतःला बॅट्समनने, परंतु तिथे सुंदर पद्धतीने चेंडू काहीसा काठा बदलून विकेट कीपरकडे गेला. गोलंदाज आहे तो प्रशांत ठाकरे, ज्याने आधीच्या सामन्यामध्ये 2 धावांनी फक्त सुरुवात केली होती, परंतु इथे पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार आले. हेच क्रिकेट आहे मित्रांनो, कधी पण बदल घडतो या क्रिकेटमध्ये. रंग बदलतो, इथे रंग बदललाय आणि इथे झेल मिळत नाहीये. कॉमेडी बॉक्सच्या समोर येतोय षटकार. अमोलजी मोतीराम ठाकरे साहेबांकडून विकेट साठी बक्षीस आले 500 रुपयाचं. वेलकम अमोलजी ठाकरे. इथे ऑन द राईज फुल टॉस घेतला आणि फक्त तिथे इनसाइड आउटच्या स्टाईलने कव्हर मधून चेंडूला काढलं. आधी डीप कव्हर झोन कडे 4 धावांसाठी रोहितचा नाही तर मयूर डोंगरेचा सुंदर चौकार. फुटला तो जातो आणि इनसाइड आउटचा फटका सजवला या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. या वेळेला कडक शॉट हॅमट केलाय तिथे, लॉंग ऑफ चेंडूच्या खाली पोहोचलाय. काय झेल टिपलेला, शपथ, ओ माय गॉड. डाव्या हाताने झेल टिपलेला, प्रयत्नाची पराकाष्ठा केली आहे. जबरदस्त त्याचा प्रयत्न, एकदा टाळा असू त्या प्रयत्नासाठी. राज ठाकरे जबरदस्त आवाजामध्ये आणि नावामध्ये दबाव. राज चेक करण्यास सांगितलं तिथे पंचांनी, चेक करायचे की षटकार आहे की काय ते बघण्यास सांगितलेलं आहे पंच अंबावडे सरांनी, परंतु लक्षवेधक प्रयत्न होता राज ठाकरे सरांचा. वा, सेफ आहे सर, सेफ आहे. स्वतः प्लेयर सांगितलं परंतु पंचांनी शंकाचं निरसन केलं, ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. धावसंख्या 23. सॉलिड प्रयत्न इथे फिल्डिंगच्या माध्यमातून. प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये मी माधव ठाकरेचा मुलगा आहे दाखवून देत असताना राज ठाकरे, बाप शेर तो हम सवा शेर है, बाप सदाबहार है, हम तो बहारदार है. जबरदस्त ठाकरे ठाकरे. 23 धावसंख्या, चौथा चेंडू रोहनचा. विकेट पुन्हा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अजिबात चान्स नाहीये स्क्रीनच्या समोर. कॅमेरामॅनला इथे सलामी देत असताना षटकार.
क्षेत्राची घंटा वाजवली, जबरदस्त स्ट्रोक, सरळ अगदी रेषेमध्ये, धनुष्यातून बाण निघावा तसा सरळ रेषेमध्ये हा षटकार खेचला आणि मैदानामध्ये सर्वांचं लक्ष लागलं या खेळाडूकडे. धावसंख्या 6 आणि फुल्ले 29 वर. माधवजी ठाकरे लगेचच आमच्या बाजूला आले. त्यांच्या मुलांनी जो पराक्रम केला होता झेल घेण्याचा तो पाहण्याजोगा आहे. ते व्हिडिओ सुद्धा व्हायरल होणार आहे. सर इतकं जबरदस्त स्वतःला स्टेज केलं आणि असे प्रयत्न केले तर मुलगी मिळणं कठीण नसणार आहे त्या मुलाला, ज्याचं नाव आहे राज ठाकरे. राज साहेब, उनको जल्दी मिलेगी साहेबा, और राणी साहेबा रहेगी. यंदा कर्तव्य आहे. DMLT केलंय, MCA पण केलंय. आता वाट बघतायत पुढे काय करायचं. धावसंख्या 29 वर. छोटा गुडल्यांची चेंडू फ्लाय झालाय, बॅटची कड आणि आता कडेने जाणार. ज्या फलंदाजाने इथे पूर्णपणे आगडोंब उचलला होता, वाढवला होता, तुफानी फटकेबाजी केली होती मयूर डोंगरे, त्याला परतीचा रस्ता दाखवला. 9 चेंडूमध्ये 23 धावा काढून परतलाय मिस्टर मयूर डोंगरे. बॅक टू द डगआउट. बॅटनी चेंडूला उडवायचं होतं, त्याला कव्हरच्या वरून, परंतु चेंडू हवा तसा टायमिंग मध्ये आला नाहीये. थोडंसं काहीसा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं गोलंदाजाने आणि त्या कारणाने चेंडू बॅटची कडा घेऊन तिथे कव्हर पॉइंटला गेला आणि सुंदर झेल टिपला तिथे. अगदी सहज सोपा झेल, सॉफ्ट डिसमिसल झालं आणि पहिला आवश्यक गडी बाद केला. पहिलं ब्रेक थ्रू प्राप्त करून दिलं गोलंदाज रोहनने या 5व्या चेंडूवरती, कारण 4 चेंडूमध्ये त्याने 12 धावा दिल्या आणि नवीन फलंदाज रोहन पडवळ आलाय मैदानामध्ये. नामदेवजी पडवळ साहेबांचा मुलगा, ज्यांच्या नावाने हा संघ खेळतोय, धसई. हो, इथे पायांचा अंतर बघा कसं वाढला. लेझी स्ट्रोक आहे. कुठल्या पद्धतीने मेरिट न वाचता, मेरिट न पाहता, चेंडूला न वाचता फक्त बॅट तिथे लावली होती, छेड काढली होती आणि छेड काढली की शिक्षा भोगावी लागते. इथे नशीब बलवत्तर की तिथे वाचला फलंदाज रोहन पडवळ. 0 धाव आणि अशा प्रकारे 12 धावा खर्च केला. सक्सेसफुल षटक हाताळलं गोलंदाज रोहन ठाकरेने. धावसंख्या एकूण पाहतोय संघाची 29, एक गडी बाद. टीम नामदेव 11 धसई. यापुढील सामना असेल नेहरोली विरुद्ध ठुणे. दोन्ही पण संघाने तयारीला लागायचंय. 5वा सामना असेल तो नेहरोली विरुद्ध ठुणे. तर चला 2 षटकाची समाप्ती मित्र. 30 धावसंख्या. नवीन षटकासाठी पुन्हा एकदा प्रशांत ठाकरे, ज्याचं पहिलं षटक काहीसं महागडं होतं आणि पुढचं षटक सुद्धा महागडं फेकून दिलाय. काय स्विंग, बॅटचं स्विंग आहे तिथे. प्रयत्न अपुरे पडले फिल्डरचे. येतोय षटकार. बॅटचं स्विंग केलं. स्विंग ऑफ बिलेट छान होतं आणि टायमिंग सुद्धा लाजवाब इथे साधलं. प्रशांत आक्रमण होते आजच्या ह्या दुसऱ्या मॅच मध्ये. धावसंख्या 35 धसईची. यावेळेला चेंडू तिथे बिस्तामिक आहे. शॉर्ट स्क्वेअरला जे सुपर टिपला गेलाय आणि ज्याने षटकार मारला त्याला परतीचा रस्ता दाखवला गोलंदाज प्रशांत ठाकरेने. फलंदाज बाद. मित्रांनो, सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2025 आमच्या स्पर्धेसाठी आम्हाला अजून एक चांगलं योगदान देणारे योग पुरुष संदेशजी पाटोले येत आहेत. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो. या संदेशजी, त्यांना संदेश पाठवला होता आमच्या आयोजक की संदेश तुम्ही या, आणि त्यांना संदेश पोहोचला. ते आता येतात आपल्या व्यासपीठाकडे. वेलकम संदेशजी पाटोले. इथे वेलकम विकेट आली आहे. विकेट क्रमांक 2 प्राप्त केली प्रशांत ठाकरेने. झेल देण्यास भाग पडला. मिस्टामिक स्ट्रोक होता. पुन्हा एकदा बॅट्समन बघितला की आडवा आला होता. पुन्हा एकदा स्लॉक करायचा प्रयत्न त्यांनी केला, पण तो अगदी बॅटच्या अगदी बॉटम एजला तिथे चेंडू लागला आणि चेंडू उडाला. तो
झेलच्या रूपामध्ये झेल बाद झाला बॅट्समन रोहित शेलार. रोहन पडवळच्या सोबतीला आता शहाबाज आलाय. शाबासकी प्राप्त करते प्रशांत. शाबाद प्रशांत, शाबास शाबास आवाज दिला जातोय, सरळ जातोय वेगाने 2 फिल्डरच्या मधून, जसं काय सुईतून धागा ओवावा. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. मारला आणि या चौकारे धावसंख्या फुलवली 39 वर. प्रशांत पुढचा चेंडू घेऊन, तिथे होता वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि तिथे फ्लाइंग स्लिप, तिथे बीट झाले. चेंडू गेला, जातोय डीप झोन कडे आणि पाहता पाहता तिथे सीमारेषेला चुंबन घेत असताना सुंदर लक्षणीय चौकार. पंचांचा वाईडचा इशारा, रिव्ह्यू सक्सेसफुल. क्या बात आहे टीम दसई. दसेच्या पारड्यात रिव्ह्यू गेलाय आणि वाईडचा इशारा माधव ठाकरे सरांनी दिलेला असताना पाहतोय आपण धावसंख्या इथे 1 ने पुढे जाते 44 वर. 44, 2 गडी बाद. गोलंदाज प्रशांत आपटी दिली आणि कडक शॉट, टक आवाज. राज ठाकरेने झेल सोडलाय. षटकारामध्ये परावर्तित होतोय तो झेल. नक्कीच राज ठाकरेला विचारामध्ये भाग पाडले. लकी सिक्सर. आणि आधीचा प्रयत्न सुंदर केला होता, जो षटकार होऊ दिला नाही त्याने, परंतु या ठिकाणी झेल निसटला आणि तिथे मात्र 6 धावा मिळाल्या. दसेची धावसंख्या 50. उंच जातोय, लांब लांब जाईल का नाहीये, लॉंगच्या खाली पोहोचतोय आणि त्याने झेल सोडलाय. राज तू सोडला, मग मी का नाही पकडणार, मी पण सोडणार, मी पण सोडणार. आणि तसंच झालं. इथे कमरेवरती हात झालाय, मोठा घात. घातपात होण्याची दाट शक्यता या सामन्यामध्ये. कोण कोणावरती करेल मात मित्रांनो. मॅच बनेल, छान बनेल. अगदी चुरस असलेली मॅच आहे. वर्षीची लढाई आहे. धावसंख्या 52, 3 षटकाची समाप्ती, 2 गडी बाद. लगेच व्हिडिओ आली बघा, षटकार जो वाचवला. पुढे आता झेल सोडल्याची व्हिडिओ पण आली पाहिजे सर. ते कोण म्हणेल, ते पण म्हणा ना सर. जे आहे ते आहे, दूध का दूध पाणी का पाणी, हरकत नाही. परंतु त्यांचा प्रयत्न तो आधीचा खूप लाजबाब होता आणि अनेकांच्या डोळ्याचं पारणं फेटलं गेलं. त्या सेव्हच्या माध्यमातून तो षटकार त्यांनी सेव्ह केला होता. राज ठाकरे बघा, त्याची मान अजूनही खाली आहे, मग तो हरकत नाही मित्रा. पुन्हा एकदा चांगली उभारी घेऊ शकतो. कॉन्फिडन्स लेवल स्वतःची अजून वाढवायची आहे. अपयश यशाची पायरी आहे. मोठं जर तुम्हाला फळ प्राप्त करायचं असेल तर मोठी निराशेला सामोरं जावं लागतं. निराश व्हायचं नाहीये, सामोरे जायचं, फाईट द्यायची, जुमानायचं नाही. संकटाला न जुमानता फाईट द्यायची असते. धावसंख्या 52. 52 धावा 3 षटकांमध्ये. तब्बल 17.33चा वेग आहे. चांगला वेग ठेवलाय नामदेव 11 धसे टीमने. रोहन सेकंड सेल मध्ये खालून उचललाय आणि दिला उडवून, फेकून दिलाय, समोर खेचलाय, अगदी टॉप टू बॉल.
कच्छाला गवसणी घालतो की काय. आणि षटकार या खेचला रोहनच्या पहिल्या चेंडूवरती बॅट्समन रोहन पडवलने, ज्याचे असे फटके परवडणार नाहीयेत कोणाला, असे फटके मारायला त्यांनी सुरुवात केली. धावसंख्या 58 झाली नामदेव 11 दसई संघाची. वडिलांच्या नावाचा संघ आणि त्यांचा पुत्र इथे खेळतोय, त्याच्यावरती सुद्धा एक प्रतिष्ठेची जबाबदारी आहे. ती जबाबदारी इथे पार पाडत असताना रोहन पडवल इथे हामाट व्ही शेप मध्ये, मिड ऑन नाहीये तोच फिल्डर पुन्हा एकदा चेंडू निसटता तिथे फिल्डिंग केली. एक धाव इथे घेण्यामध्ये संधी मिळाली. दोन्ही पण बॅटरने तिथे स्वतःला थांबवलं, ब्रेक लगावलं, कारण सुंदर तिथे फिल्डिंग केली होती तिथे फिल्डरने. धावसंख्या 59, 59 ऑन द बोर्ड. 17.33 चा वेग आतापर्यंत ठेवलाय. ढिले संघाला चांगली फाईट देतोय संघ इथे. धसई तगडं गाव आहे, तगडा संघ आहे. हो 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 हो, खूपच दूरवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न, बचावात्मक प्रयत्न पंचांनी इथे घोषित केलाय वाईड. आणि तिथे बॅट्समनने पायांची हालचाल न करता तिथे कापायचा प्रयत्न केला होता, कटचा प्रयत्न केला होता. बॅट फक्त आडवी केली होती, स्लॅशचा प्रयत्न केला होता, परंतु त्या प्रयत्नामध्ये नशीब की बॅटची कडा नाही घेतली. वाईड मिळाला. अवंत धावेने धावसंख्या 60 वरती दसई संघाची. रोहनचा हाफ वॉली, कडक शॉट, भडक फटका. राज ठाकरेला चान्स नाहीये, त्याच्या डोक्यावरून जातोय फ्लॅट सिक्सर. दोन चौकार, रोहनचा एक षटकार आणि ही त्यांची आहे ललकार. त्यांच्या ललकारीच्या साह्याने धावसंख्या प्रेक्षकांनो 66 वर. डबल 6 ऑन द बोर्ड. कोण थांबवेल यांना आता, हाही प्रश्न आहे आता. ह्या जोड गोळीला कोण भेदेल, कोण खिंड पाडेल, कोण तडा पाडेल. नाही, चेंडू वरती जातोय, खूप उंच जातोय, लांब लांब जातोय, षटकार येतोय शाहबाजच्या बॅट मधून समोर स्लॉट मध्ये. आणि चेंडू ठिल्याच्या प्लॉट मध्ये की फॉरेस्टच्या प्लॉट मध्ये, हाही प्रश्न आहे. षटकार तर आला. धावसंख्या 72, सुगंधित 70 निर्माण झाली धावसंख्या, सुगंधित 70. वा, किती मोठी धावसंख्या होऊ पाहते. 5 चेंडू नाही तर 4 चेंडू झाले. एक वाईट पडलाय. तब्बल 3 षटकार, एक सिंगल, एक वाईट. 20 धावा झाल्यात ऑलरेडी या 4 चेंडू मध्ये. महागडे षटक, आधीचे षटक सुद्धा 23 धावांचं होतं प्रशांत ठाकरेचं. आणि काय जबरदस्त इथे स्टार्टअप दिलंय धसईने, जे अगदी भुकलेले वाघ आहेत, असुसलेल्या विजयासाठी, ज्याने एक मात खाल्लीये पहिल्या सामन्यामध्ये. पण तो आता मात्र खेचून मारलाय, ठेचून मारलाय, फेकून दिलाय मिड विकेटवरून. अजून एक फ्लॅट सिक्सर येतोय. हा तिसरा लागोवाचा षटकार शाहबाज साठी. टाळ्यांचा गजर असू द्या. धो पाऊस पडलाय. 26 धावा 5 चेंडूंमध्ये. 26 जुलै 2005 चा पाऊस कोणी विसरणार नाहीये. आणि हे षटक सुद्धा सर्वजण विसरणार नाहीयेत, कोणीच विसरणार नाहीये. झोप उडवली इथे ठिलेकरांची. सर्वांना विचार करण्यास भाग पाडलंय. कोणाचे हात अगदी मिठीमध्ये बघा, अगदी हात बांधलेत. कोणी नख खातोय. माधव सर कुठे आहेत? माधव सर जेवायला गेलेत. काही पडली नाही त्यांना, जेवायला गेलेत. धावसंख्या इथे 78, 78. हो हो हो, हा चेंडू घुसला होता, परंतु पंचाने सांगितले की डावीस ती सोडून जातोय. अंबोडे सरांचा सिग्नल नॉट आउटचा. स्केडलेग पंच आपण अझीम अमदुले सर पाहतोय. आणि हा सुरेश चेंडू हाताला शेवटचा अगदी तीक्ष्ण मारा होता. टप्पा पडला, खाली ठेवला. हे चेंडू आधी येणं फार गरजेचं होतं रोहनकडून, परंतु इथे अपेक्षा भंग केला आणि तब्बल एक गडी बाद न करता 26 धावा खर्च केल्या या चौथ्या षटकामध्ये. धावसंख्या झाली प्रेक्षक दसई संघाची 2 गडी बाद, 78, 4 षटकांची समाप्ती. चला एकत्र येऊ नका लगेचच प्लीज. टिलेकर, हाय स्कोरिंग मॅच बनणार आहे. फार मोठी तुमची आता सत्व परीक्षा असेल. परीक्षेला तुम्हाला उतरावं लागेल. सहज सोपा विजय प्राप्त होणार नाहीये. कठीण आता तुम्हाला परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे. कठीण काळात स्वतःला नेहमी सांगायचं असतं शर्यत संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. जो झेल सोडला तो नक्कीच फार मोठा घातक सिद्ध झालाय. राज ठाकरे तो त्याचा विचार करतच असणार आहे, परंतु सुधारणा करणं आता गरजेचं आहे. बघायचं आता 2 षटकांमध्ये काय सुधारणा असेल. अमोलच्या हातामध्ये चेंडू, कमबॅक करावं लागेल. धावसंख्या 78, 78. शाहबाज भाई विथ रोहन पडवल आता स्ट्राईकला असेल. वडिलांच्या नावाचा तो
ठसा उमटवतोय नामदेव पडवल यांचा. मिस्टर रोहन पडवल सज्ज झाला सामना करण्यासाठी. सोडून दिला लेग द बॉल गो टू द विकेट विकेपर आणि सिग्नल येतोय पंचाचा वाईटचा. अवांतर धावेने धावसंख्या फुलते 79 वर. 79 ऑन द बोर्ड. लाईन आणि दिशा भरकटली आहे प्रत्येक गोलंदाजाची. एकच गोलंदाज आहे तो रोहन. त्याने पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या 12 धावा दिल्या त्यापैकी त्याच रोहन नंतर अटॅक केला काउंटर अटॅक आणि 26 धावा वसूल केल्या. म्हणजे 2 षटकामध्ये त्याने 38 धावा दिल्या. इथे मात्र पूर्णपणे लाईन आणि दिशा भरकटली भरकटली भरकटली. ट्रॅक होती गाडी कधी येणार. कसाराकडे जायचं नाही कर्जतकडे निघायचंय. चेंडू जातोय कसाराकडे आणि धावांचा पसारा वाढतोय इकडे दसईचा. 80 ऑन द बोर्ड. कॉन्फिडन्स यायला पाहिजे तुमच्या स्वतःमध्ये विश्वास ठेवा. तुमच्या मनामध्ये ती तयारी ठेवायचं. मनाने जिंकायचं बेटा. जो मनाने जिंकतो तो कधी रणाने हरत नाही लक्षात घ्या. पाणी घेऊन जाताना बेटा चप्पल नको घालूस तू पण पाहिजे ड्रेस कोड मध्ये. आता पुन्हा वार्निंग असेल बॅट्समन तुम्हाला. कोणी पण पाणी घेऊन जाऊ शकत नाहीये. शिस्तबद्ध क्रिकेटची स्पर्धा आहे. लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे लक्षात घ्या. कॅमेरावर तुमच्याकडे कॅमेरामन जेव्हा फिरवतो कॅमेरा तेव्हा अनेक प्रेक्षक बघतात की हे काय चाललंय. एसपीएलचं आमची ख्याती आहे आमची प्रसिद्धी आहे त्याची काळजी प्लीज घ्या. हो 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 हो. इथे मात्र राज ठाकरे झेल पकडणार का प्रयत्न केला परंतु प्रयत्न अपुरे पडले. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाते आउट ऑफ द पार्क मॅक्झिमम. यस चेंडू चांगला होता. मला मागून आवाज आला की चेंडू इतका वाईट नव्हता पण तू फटका तिथे बनवला या पठ्ठ्याने ज्याचं नाव आहे तो रोहन पडवल. फटका बनवला क्रिएट केला फटका तिथे तयार केला. 86 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा आहे डीपेस्ट चेंडूच्या खाली एका हाताने प्रयत्न केलाय. ओ माय गॉड हे कसे प्रयत्न आहेत माधवजी सर. चुकीचे प्रयत्न आहेत. एका हाताने कसा का झेल घेऊ शकतो राजा तू. चेंडूच्या खाली आल्यानंतर तुम्ही एक हात कसा काय तिथे चेंडूच्या खाली टाकू शकता हाही प्रश्न आहे. सर्व इथे संभ्रमामध्ये पडलेत. शंका कुशंकाला इथे आता उदाहरण आलंय मैदानामध्ये. बॉडी लँग्वेज बदलली ठिलेकरांची. ज्यांची फिल्डिंग ठुसून झाली आहे आणि बॉलिंग सुमार म्हणू शकतो. कमबॅक करावं लागेल अमोल. षटकार खाला डबल दिली धावसंख्या 88. पावलाचा वापर हो 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 हो. काय बॅटचा फ्लो आहे काय स्टान्स आहे काय टायमिंग आहे. बॅटच्या खाली घुसून फटका मारलाय कसून षटकार. चेंडू पडतोय धावा येतात. चेंडू पडतोय झेल उडतोय धावा येतात. हेच चालय मैदानामध्ये. ठिलेवाशी आमच्या घरच्या ताईमाई अक्का देवाचा धावा करतात. हे देवा यांना सुबुद्धी दे ना मैदानामध्ये. काय चाललंय प्रतिष्ठा जोपासावी लागेल जपावी लागेल मित्रा. अमोल तिथे बॉलिंग करतोय. 2 वाईट टाकले त्यानंतर 2 षटकार खाल्ले. धावसंख्या बघा इथे 100 इकडे वाटचाल करते. 94 94 आणि 94 होतील का की चौकार की षटकार बघायचा खेळाडू कक्षाकडे. 4 रन सांगतोय हा बॅट्समन मैं हूं ना डरो मत यारो. 4 रन. 105 चा उच्चांक आहे भासईचा. उच्चांक तोडण्याची नामी संधी चालून आली आहे ती धसईकरांकडे. तो उच्चांक मोडीत काढेल का हा संघ. आणि असं दिसतंय आपल्याला जबरदस्त धस्तपुस्त मस्त बॅटिंग करतोय मिस्टर शहाबाज आणि रोहन पडवल. धावसंख्या 98 ऑन द बोर्ड. 98 धावा आणि षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. 2 चेंडू अजून षटकातील शिल्लक आहेत अमोलचे. सफल होतो पावलांचा वापर करतो प्रॉपरली आणि प्रॉपरली टायमिंग करतोय. काय बॅटिंग आहे हाहाकार आंधी तुफान. इथे ललकार आहे ही रोहन पडवलची. येतो अजून एक षटकार. 104 104. अजून 7 चेंडू शिल्लक आहेत इनिंगचे. 104 हाहाकार ललकार वार पलटवार. बॅट नव्हे आहे तलवार. वा 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 खतरनाक बॅटिंग. रोहनची बॅटिंग 0-6 1-6 2-6 4-6 4 षटकार. खुल के लढले. मैदान अभी खाली पड़ा है.
दम है तो विकेट गिरा के दिखा, तेरे सामने क्रिकेट का खली खड़ा है. खलबली खली बाहुबली अशी बॅटिंग करतोय नामदेव सरांचा हा सुपुत्र, नामदेव पडवळ सरांचा रोहन. पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा समोर ठेचून मारलाय. चान्स नाहीये, नो चान्स. 110 उच्चांक गाठलाय. रोहन पडवळ ऑन फायर, सिक्सर. ये रोहन पडवल नहीं है, ये खली है, ये बली है, ये बाहुबली है. क्योंकि ऐसी कोई नहीं गली है जहां पे इसकी बैट नहीं चली है. जबरदस्त फटकेबाजी. कठीण प्रसंग आणून ठेवलाय ठिलेकरांना. विचार मग्न मध्ये टाकले, विचार करण्यास भाग पाडले. आता विचार काय करायला प्रश्न पडलाय. विचार करायला पण विचाराची चान्स नाहीये. म्हणतात की विचार असं मांडा की तुमच्या विचारावरती लोकांनी विचार केला पाहिजे. आता लोकही काय विचार करतील. सॉलिड परफॉर्मन्स, फॅन्टॅस्टिक, खतरनाक, विस्फोटक, विध्वंसक बॅटिंग फ्रॉम रोहन पडवल. सोबतीला शहाबाज, जहाबाज बॅटिंगचा नजारा पेश केलाय. काय पार्टनरशिप आहे. तिसरा रोहन आलाय. तो रोहन नाहीये ज्याने 2 षटकर टाकलेत. हा नवीन रोहन आहे, ज्युनियर रोहन. रोहन वरती सुद्धा आक्रमण. ओव्हर पिच दिलं आणि समोर खेचलं. लॉंग ऑनच्या वरून मायटी ब्लो, सिक्सर. मॅच बघतो का सर आपण. जितू सर काय वाटतंय. मॅच आहे काय. हायलाइट आहेत बहुतेक. या हायलाइट आहेत एसपीएल च्या. रामजी हायलाइट सुरू आहेत. काय बॉलिंग करताय. ज्या धसेला तुते गावाने तुते संघाने इथे पराजित केलं, तो धसे संघ तुमच्या आगेश इतकी फटकेबाजी करतोय. याचा तर त्यांनी सुधारणा केली आहे, तुम्ही नाही केली. तुम्ही इथे पूर्णपणे अगदी लेझी क्रिकेट खेळतायत. तुम्ही तयारी नाही केली. संघ तुमच्या समोर बदललेला आहे आणि तुम्ही त्याच पद्धतीने बॉलिंग कराल. आणि तुमचा समोरचा संघ बदललेला आहे, त्याची मानसिकता बदलली आहे. त्यांनी अगदी भुकीला शेर प्रमाणे ते तुमची शिकार करण्याचा मानस दाखवलाय आणि त्यांना तुम्ही थांबू शकत नाहीत. हा प्रश्न आहे. पहिला 40 षटकाराला मित्रांनो धावसंख्या इथे 116, उच्चांक, सर्वोच्चांक एसपीएलचा निर्माण केलाय नामदेव 11 धसई संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स. 105 चा उच्चांक होता सूरज प्रतिष्ठान भासई संघाचा. पुन्हा एकदा ऑन साइडला इथे तटवलाय. ओव्हर पिच होता, उडवता आला नाही, पण तो सेफ शॉट आहे. मिडविकेटचा फिल्डर येतो तिथे फॉरवर्ड झोन कडे जो होता. फेकी करमत संत गतीने, संत महाते कृष्णामाई. कुठल्या पद्धतीने रिस्क घ्यायची गरज नाही. त्यांना माहिती की आपण सक्षम स्थितीमध्ये आहोत. आपल्याला हवं ते आपण प्राप्त केले, आपण हवं ते आपण करून दाखवले या क्रिकेटच्या विश्वाला. आणि त्या कारणाने सिंगल घेतली. धावसंख्या 117. पुन्हा रोहन पडवल आणि समोर रोहन ज्युनियर. समोर राज ठाकरे कडून चेंडू निसटलाय. घर फिरलं की घराचे वासही फिरतात, याचा आपण प्रात्यक्षिक पाहतोय. पुन्हा हातात झालेत, हातबळ झालेत. ठिलेकर कमबॅक करावं लागेल बॅटिंग मध्ये. लक्षात घ्या तुमच्याकडे एक डिपार्टमेंट शिल्लक आहे. ती बॅटिंग तुमच्या आता उस्मानने करावी लागेल, रेकॉर्ड ब्रेक करावी लागेल, तरच तुम्ही सामना जिंकू शकता. थांबवत नाहीये. थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा. या 2 धुंद वादळांना कुठला किनारा बेटा, कुठला किनारा. हा पंपूलचा प्रयत्न इथे. 1 धाव कंप्लीट. 2 धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. तिथे रिस्क घेतली आणि बघा बघा बघा, याला म्हणतात नशिबाची साथ. न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीब सुद्धा हरतं. 22चा पंचाचा इशारा. 5 धावा ओ तोच्या माध्यमातून. 5 धावांनी धावसंख्या सर सचिकांत दादा तुम्ही लिहित राहा फक्त बस. 126. त्यांचं सुद्धा काम वाढले. 50 बघा झाली की नाही चेक करा बाबा. शहबाज कितीवर, रोहन कितीवर. रोहन ऑन 46 रन. कम ऑन. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि शहबाज 41. वा काय पार्टनरशिप. ओ हो 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 हो, हाफ सेंचुरी डन. बॅट दाखव, बॅट दाखव. हा तुझा पराक्रम आहे. रोहन पडवलने ठोकले अर्धशतक. सर्व त्याला अभिवादन करतायत. बॅटला चुंबन घेतले. जबरदस्त जांबाज बॅटिंग फ्रॉम शहबाज अँड रोहन पडवल. फुल टॉस, हाफ वॉली, ओव्हर पिच. बाकी चेंडूच पाहिले नाही आपण रामजी, बाकी चेंडूच पाहिले नाहीत. कुठला चमत्कार नाहीये, नाही यॉर्कर, नाही कुठला स्लोअर वन, नाही चेंज ऑफ पेस, नाही अगदी लोअर फुल टॉस जो तुम्हाला विकेट मिळून देईल. तुम्ही काही बॉलिंग केली, खराब बॉलिंग केली मित्रांनो. आणि इथे बॅटिंग काय केली आहे. षटकार, षटकार, हायलाइट बॅटिंग.
फ्रॉम अमोल पडवल. ओ माय गॉड, मला वाटतं शहापूर तालुक्यातील रेकॉर्ड आहे सर. 6 षटकातील कुठला रेकॉर्ड आहे का सांगा जरा. 138चा रेकॉर्ड इथे झालाय. 138 4 मध्ये 100चा रेकॉर्ड आहे. एका बॅट्समनचा शतक झाला. पप्पू भाई आणि कल्पेश जाधवचा रेकॉर्ड आहे. परंतु इथे मी टीमचं विचारतोय की 6 षटकामध्ये 138 कोणी केलेत शहापूर तालुक्यात. येस झाले, पण हरकत नाहीये. एसपीएल चा रेकॉर्ड तर झाला, हे महत्वाचं आहे. राजा मडकेने एसपीएल मध्ये एकट्याने 150 मारलेले आहेत. बो माय गॉड, बघा एसपीएल तुम्हाला काय काय देतंय. भव्य दिव्य व्यासपीठ तुमच्या समोर. आणि कल्पेश जाधवने 135 एकट्या वाघाने मारल्या त्या. आणि इथे सुद्धा इथे ह्या रोहन नावाच्या वाघाने सुद्धा हाफ सेंचुरी ठोकली आहे. तेव्हा आठवड्याचे मॅच 100% असतील. परंतु जबरदस्त काय एसपीने दिले बघा. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याच्या हातही घ्यावे. खूप काय मोठा पराक्रम. शेंद्री पीपल लीगच्या माध्यमातून मोठे पराक्रम होत आहेत. या टॉस साठी मित्रांनो नेहरूलीचा कॅप्टन आणि ठुणे, नेहरोली विरुद्ध ठुणे पुढचा सामना. 138 झाला. 139चं टार्गेट ठिले संघापुढे 36 चेंडूंमध्ये आवश्यक आहे. चला आपण नवीन सामन्याकडे वळतोय मित्रांनो. टॉस करूया. पुणे संघ आणि त्यांच्या समोर फाईट करेल नेहरोली. टॉस करतील जितूजी पाटोळे जे स्पर्धेचे सहआयोजक आहेत. स्पर्धा जबरदस्त आहे. शेंद्रुम प्रीमियर लीग 20-25 आणि डोळ्यांचं पारणं फिरणारी बॅटिंग आणि क्रिकेटचा महासंग्राम आपण अनुभवतोय. दिनेश कॅप्टन आणि ठिलेचे कॅप्टन, पुणेचे कॅप्टन. पुणेच्या कॅप्टनने हेड कॉल दिला आणि त्यांनी पुन्हा एकदा टॉस जिंकलाय. पुणे वा क्या बात, आज टॉस जिंकतोयस. दोन्ही पण संघा कॅप्टनला बेस्ट ऑफ लक दिले जितू पाटोलेने. पुणे काय म्हणताय आता, काय निर्णय घ्यायचं वाटतंय? परत एकदा आम्ही क्षेत्ररक्षण करू. ओके, असं वाटलेलं की बॅटिंग जी बघितली बॅटिंग घ्याल की काय आणि अजून तुम्ही रेकॉर्डचा पराक्रम कराल की काय. बिल्डिंगचा निर्णय आहे. पहिला सामना खेळताना काय वाटलं, काय चुका वगैरे झाल्या की अगदी व्यवस्थित चाललंय तुमचं? नाही, आमच्या चुका झाल्या, भरपूर चुका झाल्या. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे प्लंबिंग झाली. मी पुढचे मॅच आता ते आम्ही चुका डबल प्रयत्न करू का, कुठल्या चुका कुठे झाल्या ते आम्ही प्रयत्न करू का, आम्ही चांगले अजून बेस्ट देऊ. तुम्हाला जे पाठबळ आहे ओल्ड तुमचा जुना क्रिकेटर जगनजी वेखंडे तुम्हाला कशा प्रकारे पुढे घेऊन चाललाय, काय काय तुम्हाला देतो तो? त्याच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. तो आमच्यासाठी गुरुच आहे एक. आणि त्याच्यामुळे आमची मला वाटतं बहुतेक टीम आज हाय स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे. आणि त्याच्या पाठीशी आमचे छोट्याचा यंग टीम आहेत. आमच्या प्लेअर त्याच्यासाठी त्याचे जो तेव्हा बोलतो तेवढा आम्ही करण्याचा प्रयत्न करतो ना. तो आमचा एक गुरुच आहे. त्याला जेवढा आम्ही प्रयत्न करू तेवढं तो आमच्यासाठी कमीच आहे. काय बात आहे, चांगलं तुम्ही वर्णन केलं की एक पाठबळ असावं माणसाचं. काय बॅटिंगला उतरायचं आहे, काय वाटतं नेहरोली आता जिंकायचा प्रयत्न करावा लागेल, किती टार्गेट सेट करू इच्छिता? ठुणा एक चांगली टीम आहे, त्यांच्यासमोर आम्ही जास्तीत जास्त टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू. कशी बॅटिंग वाली आधीच इनिंग सुरू आहे, सामना सुरू आहे, बघितलं डोळ्यांचं पारणं फेडलं गेलं, असं फिलिंग मनामध्ये आलं की तुमच्यामध्ये एक असा प्लेअर पाहिजे की तुम्ही स्वतःच आहेत, जरा सांगा. आमच्याकडे म्हणजे चांगले प्लेअर आहेत, पण त्यांची टीम आता नवखी टीम आहे. त्यात ते जगन एक आहे, ते चांगली टीम झाली. आता आम्ही प्रॅक्टिस लावून बऱ्याच वेळा एकत्र खेळलेलो आहे. चांगली मॅच होईल. कसं वाटतं एसपीएलचं नियोजन आहे, पर्व 8वं कसं फील करताय, म्हणजे आनंद मिळतोय का मागच्या वर्षांपेक्षा? एसपीएलचं म्हटलं तर आम्ही जिथून स्टार्ट झाले तिथून आम्ही प्रत्येक वर्षी खेळतच आलेलो आहे. मागच्या वर्षी आम्ही 4th प्राइज पण मारलेलं आहे. यावर्षी अजून चांगलं काहीतरी बघतोय आणि याच्या पुढे चांगलं बघत राहू, काही विषयच नाही त्याच्यात. येस दिनेश, ऑल द बेस्ट दोन्ही कॅप्टनला. तर टॉस झाला मित्रांनो, पुण्याच्या कॅप्टन टॉस जिंकला आणि फिलिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी निमंत्रित केले नेहरूच्या संघाला. आपण जो कॉमेंट्री बॉक्स मध्ये धावांचा पाठलाग सुरू झालाय. हाय व्होल्टेज ड्रामा असेल मैदानामध्ये. 139 धावांचं टार्गेट आहे. ते टार्गेट पूर्ण केले का ठिले संघ ते आपल्याला ऐकवतील आपले सन्माननीय समालोचक सोमनाथजी खाडे सर. ओव्हर टू यू. सचिन आलाय मैदानावरती आणि त्यानं सुरुवात दमदार केली आहे. टिलेकर सुद्धा सांगतायत आम्ही सुद्धा कमी नाहीये. सचिन ठाकरेच्या बॅट मधनं हा ठाकरे ब्रँडेड षटकार.
तब्बल 139 धावांचं टार्गेट आणि या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती आलेत. जर हा सामना ठिले संघानं जिंकला तर तुकारामजी देसले यांच्या वतीनं 5,001 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. सचिन ठाकरे 2 षटकार सलगचे, त्यानंतर ऑन साइडला येतोय चेंडू, पकडफेक करतील तोपर्यंत इथं एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. पहिल्या षटकाचा खेळ चालू झालाय. गोलंदाज रोहन गोलंदाजीसाठी आणि त्याच्यावरती हल्ला चढवलाय. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके, षटकार आणि त्यानंतर ही सिंगल धाव इथे धावफलकावरती आली आहे. सचिन आणि वैभव बॅट फिरवतोय. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. चेंडूवरती चांगलं नियंत्रण, थोडीशी गती कमी ठेवली आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर सरळ विकेट किपरच्या हातात जाऊन चेंडू थांबलाय. हा निर्धाव. आई गावदेवी ठिले 138 धावा कुठून काढल्या. नामदेव 11 धसई या टीमनं इथे सुद्धा फुलटोज आहे. फटका खेचलाय मिड विकेटला. फिल्डर पाठलाग करतोय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे. हा सुद्धा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ इथं चालू आहे. 2 षटकार 1 चौकार इथं आपल्याला पाहायला मिळालाय. आई गावदेवी ठिले संघानं सुद्धा दमदार सुरुवात दिली आहे. या षटकाचा आपण विचार कराल तर 2 षटकार 1 चौकार, एकंदरीत स्कोरबोर्ड वरती 17 धावा इथे सजलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 139 मोठं टार्गेट. यावेळेस मिस टायमिंग, झेलची संधी, चेंडूच्या खाली फिल्डर येतोय. झेल टिपत असताना चूक केली आणि हा झेल ड्रॉप. एक षटकाचा खेळ इथं संपन्न झाला. 1 षटकाच्या अगोदर आपण पाहायला मिळत आहेत त्या 18 धावा इथे धावफलकावरती जोडल्यात. 139 धावांचं मोठं लक्ष ठेवलंय. लक्षाचा पाठलाग करत असताना विध्वंसक सुरुवात करणं गरजेचं होतं आणि इथं बिनबाद 18 आश्वासक सुरुवात दिली आहे. आई गावदेवी ठिले संघ सुद्धा ताकद ठेवतोय. लक्ष पार करण्याची जिद्द ठेवली तर लक्ष निश्चितच पार होऊ शकतं. कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बडा नहीं, हारा वही जो लढा नहीं. लढावं लागेल. लढाईला सुरुवात जरूर केली आहे. या लढाईचा शेवट निश्चितच काहीही असू दे मात्र जिद्दीनं लढणं गरजेचं आहे. पहिल्या षटकात 18 धावा आल्या. गोलंदाजीसाठी चेतन येतोय. षटक क्रमांक 2 ची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. चेतन गोलंदाजीसाठी तयार होतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज वैभव. वैभवला मात्र वैभवशाली बॅटिंग करावी लागेल. सचिनला साथ द्यावी लागेल. हा डॉट येतोय. फुलर लेनचा चेंडू होता. बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन व्यवस्थित येऊ शकलं नाही आणि हा निर्धाव चेंडू इथे संपन्न झालाय. राईट अमोर द विकेट चेतन बांगर. इथे ओरपी जागेवरनं खडे खडे टोलावलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. षटकार आलाय. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती तब्बल 24 धाबा ताकद ठेवतायत. वैभव ठाकरेने ठोकलेला हा षटकार 6 धावांच्या मदतीने धावफलकाला इथे फ्लाइंग स्टार्ट मिळाली आहे. आता मात्र व्यवस्थित बॅटवरती नाही. रोहन आलाय. वेगानं चेंडूवरती आपल्या हातात घेत असताना एकच सिंगल धाव इथे पाहायला मिळेल. या षटकाचा आपण विचार केला 3 चेंडू फेकलेत. 1 षटकार 1 सिंगल. ठिलेगावचे अनमान शान आणि आई गावदेवी ठिले संघाचे हेड कोच माधव ठाकरे सर इकडे कॅल्क्युलेशन चालू आहे. त्यांच्याकडे एक ऍप आहे. त्या ऍप मधनं ते ऍप त्यांच्या कॅपच्या आतमध्ये आहे
आणि त्यांनी सांगितले 15 षटकार ठोकले तर हा सामना ठिले संघ जिंकू शकतो. कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग करावी लागेल. अद्यापपर्यंत पाहिलं तर 3 षटकार त्यांनी ठोकलेत. स्कोरबोर्ड वरती आहेत त्या 25 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. जरूर तुम्ही आम्हाला 138 धावा ठोकून काढल्या, मात्र त्यांना आम्ही पार करण्याची ताकद ठेवतोय. आमचं घरचं मैदान आहे हे सांगायला त्यांनी सुरुवात केली आहे. सचिन ठाकरे स्ट्राईक वरती. इथे मिस टायमिंग. बॅट वरती व्यवस्थित नाही आला आणि झेलची सुवर्ण संधी. झेल ड्रॉप होतोय. हातातनं चेंडू निघालाय आणि तिथे दुसऱ्या धावेची गरज होती का? धोक्याची घंटा. घातपात अपघात झालाय आणि सचिन तंबूच्या आश्रयाला रनआउट. सचिन ठाकरे जीवनदान मिळालं होतं. झेल पकडत असताना चूक झाली होती. हातातनं चेंडू ड्रॉप झाला. त्यानंतर सिंगल धाव मिळाली होती, मात्र दुसऱ्या धावेची गरज होती का हा प्रश्न विचारला जाईल. अशा धोक्याच्या धावा तुम्हाला नेहमीच अडचणीत आणू शकतात. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट उपटून खायचा नसतो माधव सर. महेंद्रसिंग धोनी 2019चा विश्वचषक दुसरी धाव घेत असताना ब्रँडन मॅक्विलमचा डायरेक्ट थ्रो तुम्ही पाहिला आणि तो डायरेक्ट थ्रो फक्त स्टंप वरती नाही तर 150 करोड भारतीयांच्या हृदयावरती वार करून गेला. महेंद्रसिंग धोनी रनआउट झाला आणि तिथे भारतीय संघाच्या विश्वचषक जिंकण्याच्या आशा आकांक्षा मावळून गेल्या. इथे सचिन बाद झालाय. ठिले संघासाठी अडचणीची परिस्थिती. बॅटिंग करण्यासाठी सचिन बाहेर, प्रशांत आतमध्ये. स्ट्राईक वरती तयार. प्रशांत कडून भरपूर अपेक्षा ठिले टीमला आणि त्याच्या चाहत्यांना, मात्र हवा तसा खेळ त्याचा अद्यापपर्यंत पाहायला मिळालेला नाहीये. गोलंदाजी करत असताना सुद्धा थोडासा महागडा. इथे बॅटिंग करत असताना इथं सिंगल आली आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये अगदी पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार तो झाला. या मॅच मध्ये त्याची गरज आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13.5 ची सरासरी. 27 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 27 ऑन बोर्ड. चला स्पीडअप करा. बरोबर 9 मिनिटे आपण 2 षटकांसाठी घेत आहात. वेळेची काळजी घेणं आपल्याला सर्वांना मस्त असणार आहे. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा रोहन पडवळ. सिंगल, एकच धाव. सिंगल, एक धाव इथे येईल. धावफलकावरती जोडली जाईल. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. रोहन पडवळ गोलंदाजीसाठी आलाय. आता वैभवकडनं अपेक्षा भरपूर वाढल्या. सचिन बाद झाल्यानंतर जिम्मेदारी वाढली आहे. इथे चेंडू हवेत. झेलची संधी आहे. झेलसाठी धावतायत. दोघांमध्ये टक्कर झाली. तिसऱ्यानं सुद्धा प्रयत्न केलाय, मात्र हा ड्रॉप झालाय आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं एक चांगल्या पद्धतीचं कमिटमेंट होतं, मात्र कॉलिंग नव्हतं. एकमेकांना कॉल देणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या मैदानावरती मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही फिल्डिंग करत असता, ज्या वेळेला चेंडू हवेत जातो, झेल टिपण्यासाठी तुम्ही धावता, त्यावेळेला बाजूच्या प्लेयरला कॉल देत चला. इट्स अ माय कॅच. झेल पकडत असताना एकमेकांच्या आजूबाजूला असणारे 2 प्लेयर्स एकमेकांवरती आदळून फार मोठे अपघात घडताना आपण सर्वांनी पाहिलेत. गेल्या वर्षी बदलापूरच्या रजनी स्पर्धेमध्ये भूमी 11 मांडा संघाचे 2 प्लेयर एकमेकांमध्ये टक्कर होऊन फार मोठा अपघात तिथं आपल्याला पाहायला मिळाला होता. इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. चौतीस धावा इथे धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकात आपण आहोत. चांगली धावसंख्या अद्यापपर्यंत बनवली आहे, मात्र डोंगर 139 धावांचा
इथे आडव्या बॅटने खेळलाय, फटका जबरदस्त आहे मिड विकेट बाउंड्री वरती. चांगल्या दर्जाची फिल्डिंग, पकड फेक, व्हेरी गुड फिल्डिंग. एकच सिंगल धाबेवरती संतुष्ट राहावं लागेल. नामदेव 11 धसई संघाचं कौतुक आपण करतोय. सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी 6 षटकं गोलंदाजी केली आणि त्या 6 षटकांमध्ये आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा वाईड नो बॉल जास्त आपल्याला पाहायला मिळाले नव्हते. नियंत्रित अनुशासित गोलंदाजी त्यांची सुद्धा. त्याचबरोबर शिवशक्ती तुते या संघाचं सुद्धा आपण कौतुक केलं. कुठल्याही प्रकारे अतिरिक्त चेंडू त्यांनी टाकले नाहीत. जबरदस्त मॅच, तो हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळाला. 1 बॉल 4 ची गरज असताना इम्तियाजनं गोल्डन सिक्सर ठोकला. नामदेव 11 धसई संघासाठी धोका तिथं उभा राहिला. इथे बॅट फिरवतायत, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होऊ दिला नाही. डॉट. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे पाहायला मिळतोय, समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती आहेत त्या 36 धाबा, 36. तीन षटकांमध्ये 36 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा सामना जवळजवळ सुरुवातीला आपण विचार केला 139 धावांचा डोंगर पार करत असताना नामदेव 11 धसई संघाचं पारड जड होतं आणि 3 षटकानंतर धावा जरूर चांगल्या बनवल्या. 36 धावा तब्बल आहेत. मात्र तरी सुद्धा नामदेव 11 धसई संघ हा या मॅच मध्ये फ्रंटफूट वरती अजूनही पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा. चौथ्या षटकाला इथं सुरुवात होते. ओव्हर नंबर 4. चौथं षटक या ठिकाणी चालू होत आहे. शेंद्रून प्रीमियर लीग 8वं पर्व, 8व्या पर्वाचा आजचा 5वा दिवस या ठिकाणी पार पडतोय. तब्बल 9 दिवसांची ही मोठी स्पर्धा. 9 दिवसांचं हे संपूर्ण शेड्यूल आपल्याला इथे पाहायला मिळतंय. एका संघाला 5-5 मॅचेस 6 षटकांच्या खेळायला मिळत आहेत. संपूर्ण कौशल्य तुम्हाला इथं लावायला मिळतं. चांगल्या पद्धतीचं, चांगल्या क्वालिटीचं क्रिकेट जो संघ खेळेल तो संघ नक्कीच मैदानावरती बाजी मारेल. इथे चांगली फिल्डिंग. शिवाजी दादा भेरे द लिजेंड 40+ चे प्लेयर आहेत. दोस्ती 11 शहापूर संघासाठी 40+ क्रिकेट खेळतात. त्याचबरोबर आता आपल्याला गावच्या संघासाठी आवर्जून या ठिकाणी आपल्याला प्लेइंग 11 मध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत. चांगली फिल्डिंग. इथे सुद्धा सीमारेषेवरती चेंडू चांगल्या पद्धतीनं पकडला. एकच धाव. सामना शांत केलाय. दुपारचं सत्र आहे. हिरव्यागार वनराईच्या कुशीमध्ये बसलेलं इतिहासाच्या पानावरती ज्या शहापूर तालुक्याचं नाव आवर्जून सातत्यानं अभिमानानं घेतलं जातं, त्या शहापूर तालुक्याच्या टिले टेंबरे शेंद्रून परिसराच्या आणि दहिवली परिसराच्या या बरोबर मुरबाड शहापूर हायवेच्या लगत असलेले हे ऐतिहासिक मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती ही जबरदस्त स्पर्धा. फटका अजून लाजवाब, चौकार. सलगचे 2 चौकार इथे येत आहेत. मात्र धावांचा डोंगर जो पाहिला आपण तो नक्कीच सह्याद्री सारखा अभेद्य नामदेव 11 धसई संघानं बनवलाय. हा 3रा मोठा ब्लास्ट. मात्र सीमारेषेवरती 1 टप्प्यावरती चेंडू पकडलाय, फेकलाय. दुपारच्या सत्रामध्ये जेवणानंतर सुस्ती आणणारी मॅच कदाचित आपल्याला पाहायला मिळते. सिंगल एकच झाली आणि 4 षटकांचा खेळ इथं संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 47 धावा. आज कॅन्टिंग मध्ये अगदी जबरदस्त बेत. बुधवार आणि मच्छीकरीचा सुंदर बेत. वैभवदादा पाटोळे, त्याचबरोबर आमचे दामोदादा भोईर आणि शिवरामदादा पाटोळे अर्थातच बाबा, या तिन्ही
आचार्यांच्या माध्यमातून जेवणाचा एक सुंदर बेत आज आखला गेलाय. पिंट्या बाबा मच्छी करी अतिशय सुंदर आणि त्यांच्या माध्यमातून आज आम्हाला राईस सोबत डाळ तडका सुद्धा मिळाला. जितू पाटोळे सरांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला अशाच प्रकारची मेजवानी रोज मिळते. 48 धाबा इथे धावफलकावरती आहेत. विशाल भोईर गोलंदाजीसाठी 5व्या षटकासाठी सामना शांत थंड करतायत. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू आला नाही. सरळ विकेट किपरच्या हातात डॉट. रोजची या मैदानावरती प्रॅक्टिस करणारी ही ठिले संघाची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. राज ठाकरे स्वतः याच मैदानावरती प्रॅक्टिस करतायत, बॅटिंग करण्यासाठी आलेत. बॅट फिरवली, बॅटवरती व्यवस्थित आला नाही. शॉर्ट फाईन लेगला जातोय चेंडू, अडवतायत. बलदंड बलदंड शरीरयष्टीचा जणू काय कुस्ती पैलवान राज ठाकरे, माधव ठाकरे सरांचे सुपुत्र आहेत. राजला संपूर्ण खुलं मोकळं रान दिले आणि इथे फटका चांगला आहे. प्रशांत आता मात्र फॉर्म मध्ये येतोय. षटकार. सलगचे 6 षटकार जर मारले राजून प्रशांत, तर माधव ठाकरे सरांकडनं 11,111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लगेच गुगल पे केले जातील. साहेब स्वतः इथं उपस्थित आहेत. एक हा मला वाटतं दुसरा आलाय. कडक शॉट, षटकार. दोन षटकार येत आहेत प्रशांतच्या बॅटमधनं आणि इरादे तो स्पष्ट करतोय. चांगल्या पद्धतीने इथून संघर्ष ते करतायत. स्कोरबोर्ड वरती 61 धावा त्यांच्या सुद्धा आहेत. बाउंड्रीच्या बाहेर एक कार आहे, सिल्वर कलरची कार आहे. ज्या कोण्या मालकाची असेल साहेबांना विनंती आहे थोडीशी आपण बाजूला सावलीमध्ये पार्क करा. तिथे चेंडू लागून गाडीचं नुकसान सुद्धा होऊ शकतं आणि तिथून सूर्याच्या किरणांचं जे रिफ्लेक्शन होतं ते इथं आमच्या ऑफिशियल टीमला भरपूर त्रास देत आहे. त्याचबरोबर सीमारेषेवरती फिल्डिंग करणाऱ्या फिल्डरला सुद्धा त्या गाडीचा काचेचं जे रिफ्लेक्शन येत आहे सूर्यकिरणांचं ते त्रास देत आहे. पहा ती गाडी मित्रांनो कोणाची आहे, ज्या मालकांची आहे, मालकांना विनंती आहे थोडीशी सावलीमध्ये बाजूला पार्क करा. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रूंचे खंदे फलंदाज तलवारपूर आणि धार वही सतीशदादा पाटोळे द लिजेंड यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. दमदार आयोजक दुपारी 2 वाजता त्यांची उपस्थिती या ठिकाणी आलेली आहे. इथे एक सिंगल
पहा ती गाडी कुणाची आहे, मालकांना विनंती आहे थोडीशी आपण ती बाजूला घ्या. राज ठाकरे समोर टोलावलाय, चाबूक चपराक श्लोक, अतिशय आकर्षक, टायमिंग प्रॉपर, चौकार. कडक मच्छी करी. मनोज कारवे सर सुद्धा तृप्त झाले. गाडी नंबर 9863, ज्या कोण्या मालकांची आहे विनंती आहे आपण थोडीशी बाजूला घ्यायची आहे. लास्ट ओव्हर, शेवटच्या षटकात आपण आहोत आणि फक्त 3च चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. इथे फटका चांगला, फिल्डर त्या ठिकाणी थोडीशी तारांबळ त्याची झाली आहे. या अनुषंगाने आपण पाहताय तर इथे 2 धावा पूर्ण केल्या. उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक. शेवटचे 2 बॉल. सामना नामदेव 11 धसई संघानं जवळजवळ आपल्या खिशात घालण्याच्या तयारीत ते पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये एक उलटफेर त्यांच्या विरोधात झाला. 1 चेंडू 4 धावांची मॅच त्यांनी गमावली. 1 षटकात 20 धावा हव्या असताना त्यांनी सामना गमावला शिवशक्ती तुते संघाविरोधात आणि तिथून त्यांनी धडा घेतला आणि तो धडा गिरवलाय. व्यवस्थित खेळ केला. 138 धावांचा डोंगर त्यांनी उभा केला. उच्चांक गाठला आणि हा त्यांनी जिंकलाय. शेवटचा चेंडू डेड डॉट, कुठल्याही प्रकारची धाव नाही. 6 षटकांचा खेळ इथं संपलेला आहे आणि सामना जिंकलाय तो नामदेव 11 दसईनं. वेल प्लेट. आणि या सामन्याचा सामनावीर आपण घोषित करत आहोत. ज्याच्या बॅटमधनं अर्धशतकी तुफानी इनिंग आली, त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना सुद्धा 2 षटकांची उत्कृष्ट गोलंदाजी ज्यानं केली, अष्टपैलू खेळाडू नामदेव पडवळ यांचा छावा रोहन पडवळ ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. चला रोहन आपण या. मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी वितरित केला जाईल.